गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या बातम्या। इचलकरंजी येथील प्रशांत सदाशिव डांगे वय वर्ष 32 राहणार सोलगेमळा वॉर्ड नंबर 24 शहापूर यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 2,39,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली आहे। मिळालेली माहिती अशी की प्रशांत सदाशिव डांगे हे आपल्या परिवारासह दिनांक 8 जून रोजी सकाळी 5:30 वाजता देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्या गैरहजेरीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2,39,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे। त्याबाबत प्रशांत यांनी शहापूर पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्याद दिली असून चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित आरोपी विनायक गजानन कुंभार वय वर्ष 27 राहणार लोहार गल्ली टाकोडे वेस्ट इचलकरंजी हा पंचगंगा नदीकाठावर असलेल्या रेणुकादेवी मंदिराजवळ येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे। त्याच्याकडे अधिक तपास करून त्याला 12 जून रोजी अटक करून त्याच्याकडील गुन्ह्यात वापरलेल्या ॲक्टिवा मोपेडसह 1,92,700 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक गड विभाग कॅम्प इचलकरंजी श्री निकेश काटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग श्री समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी, विजय गोडसे, श्रीकृष्ण दरेकर, अविनाश मुंगसे, असिफ कलायगार, शशिकांत ढोणे, अर्जुन फातले, रवी महाजन, अमर कदम, सचिन मगदूम यांनी केली असून पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करीत आहेत। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।